यंदा नाताळमध्ये लहान मुलांचं आकर्षण असलेला सांता क्लॉज गायब होण्याची शक्यता आहे. कारण शाळेत लहान मुलांना सांता क्लॉज करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नेमके काय निर्बंध आहेत आणि कुठे, पाहूयात या रिपोर्टमध्ये. शाळेत सांता क्लॉजवर बंदी. सांता क्लॉज विनाच आता क्रिसमस पार्टी. सांता क्लॉज बनवण्यासाठी परवानगी लागणार. नाताळ आता सांता क्लॉज शिवायच साजरा होणार आहे. शाळेमध्ये नाताळ पार्टीत आता विद्यार्थ्यांना सांता क्लॉज बनवण्यावर प्रशासनानं कडक निर्बंध आणलेत. त्यामुळे शाळेतील नाताळ आता सांता क्लॉज शिवाय साजरा होण्याची शक्यता आहे. आणि या निर्णयानं लहानग्यांच्या आठवणीतील सांता क्लॉज लवकरच संपुष्टात येण्याचीही शक्यता आहे. कारण शाळेत विद्यार्थ्यांमधूनच सांता क्लॉज बनवत नाताळ साजरा होतो. आणि नेमकं हेच हेरून आता सरसकट कोणाही विद्यार्थ्याला सांता क्लॉज बनवता येणार नाही. नेमके काय नियम बनवण्यात आले ते देखील पाहूया. विद्यार्थ्यांना सांता क्लॉज बनवल्यास शाळांवर कारवाई होणार. विद्यार्थ्यांना सांता क्लॉज बनवण्यासाठी पालकांची लेखी परवानगी आवश्यक. अप्रिय परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश. कोणताही वाद झाल्यास शाळांवर कारवाई होणार. या निर्णयानं विद्यार्थ्यांना सांता क्लॉज बनवण्यासाठी आधी शाळेला पालकांची परवानगी घ्यावी लागेल. सांता क्लॉज म्हणजे काय ते देखील आता पाहूया. सांता क्लॉज ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा. सांता क्लॉजचा पवित्र बायबल या धर्मग्रंथामध्ये कुठलाही उल्लेख नाही. ख्रिश्चन संस्कृतीत चांगली वर्तणूक असलेल्या मुलांनाच सांता क्लॉज गिफ्ट देतो. क्रिसमस सुरू होण्याआधी भेटवस्तू देण्याची ही परंपरा. केवळ पाश्चिमात्य संस्कृतीला विरोध म्हणून जर सांता क्लॉजला विरोध होत असेल तर ही बाब नक्कीच चिंताजनक आहे. सांता नको संत बनवा अशा उथळ पोस्टही सध्या व्हायरल होत आहेत. कोणताही सण असो तो आनंद देणाराच असतो. त्यामुळे त्याला धर्माचं टॅग चिकटवून नको ते वाद निर्माण करणं भारतासारख्या विविध धर्म आणि जातींनी नटलेल्या देशात नक्कीच शोभनीय नाही. मात्र तुम्ही काळजी करू नका, कारण हा निर्णय मध्य प्रदेशमध्ये झाला असून अजून तरी महाराष्ट्रात सांतावरून कुठलाही वाद नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.